दोन्ही संघ आलेले आहेत. पाचवी होतोय आणि पाचवी झालेला पाचवी जातो तो उद्या संघाकडे. आणि सुरेख असा पॉइंट मिळतो ग्राउंड क्रमांक 2 वरती. ग्राउंड क्रमांक 1 चा सामना चालू होते. पहिले रेड बघायला मिळते. नंबर दर्शी घातलेला हा खेळाडू रायडर. आणि बघूया सूर्य कसा येतो तो या संघाला. आणि रेड होते की या संघाकडून उजव्या कोपऱ्यामधून रेड सहा नंबर जर्सी घातलेला रायडर आपल्या अंगणामध्ये परत येतो तो 7 नंबर जर्सी घातलेला अवी. बघूया आपल्या संघासाठी पॉइंट काढतो का. पॉइंट मारण्याचा प्रयत्न पण यश काही मिळत नाही आणि आपल्या अंगणामध्ये परत जातो तो कोणत्या संघाचा रायडर. 6 नंबर जर्सी घातलेला. बघूया आपला संघाचा प्लेअर करतो का आणि आपल्या परत येतो तो परत 7 नंबर जर्सी घातलेला रायडर. मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख अशी पकड बघायला मिळते ती कोणत्या या संघाकडून. 6 नंबर जर्सी घातलेला राम कोणत्या संघाचा रायडर. आणि थर्ड रेड करोया मरो की परिस्थिती. गुण काढावाच लागेल अन्यथा बाद व्हावा लागेल. आपल्या संघाची गुण संख्या वाढवायची असेल तर करोया मरो की परिस्थिती आणि गुण मारण्याचा प्रयत्न. आणि 1 गुण मिळाला आहे तो कोणत्या या संघाला. हा येतो तो 21 नंबर जर्सी घातलेला रायडर उजव्या कोपऱ्यातून. आणि सुरेख असा पॉइंट घेऊन जातो. 1 पॉइंट मिळते तो. हा जातो तो परत राम 6 नंबर जर्सी प्रदान केलेला कोणत्या संघाचा रायडर. बघूया आपल्या संघासाठी पॉइंट काढतो का. टाइम काढण्याचा प्रयत्न आणि आपल्या अंगणात परत. हा येतो तो 21 नंबर जर्सी घातलेला रायडर उजव्या कोपऱ्यातून डावी कोपऱ्याकडे. बघूया आपल्या संघासाठी पॉइंट काढतो का आणि आपल्या अंगणात परत. सूरज पॉइंट घेतो तो.
रेड करतो तो वंडर संघाचा रायडर. बघूया आपल्या संघासाठी काय गुण मिळवतो का. 9 नंबर जर्सी घातलेला रायडर डाव्या कोपरीकडून रेड करतो. हात मारण्याचा प्रयत्न आणि पुढे त्याची पकड बघायला मिळते ती समोरच्या संघाकडून. आणि हा 90 नंबर जर्सी घातलेला रायडर हात मारण्याचा प्रयत्न. पंचांची वाद घालू नका. ग्राउंड क्रमांक 2. पंचांची वाद घालू नका. ग्राउंड क्रमांक 2. दोन ग्राउंड क्रमांक किती झालाय रे? 4-4 ग्राउंड क्रमांक 2 चे सामने चालू आहे. हा जातो तो 3 नंबर जर्सी घातलेला रायडर उजव्या कोपऱ्यामधून पाय मारण्याचा प्रयत्न उजेड फुल करतो आणि सुरेख असा पॉइंट मिळालेला आहे. ग्राउंड क्रमांक 1 चा सामना चालू झालेला आहे. पहिली रेड आणि थर्ड रेड. तर या मारुती परिस्थिती पॉइंट मारावाच लागेल आणि सुरेख अशी पकड बघायला मिळते ती संघाकडून. समोर असलेले प्रेशर थोडे साईडला व्हायला तर बरं होईल. पाण्याचं आगमन झालेलं आहे. सहा 4 पावसाचं आगमन झालेलं आहे. हा रेड मारतो तो 5 नंबर जर्सी घातलेला रायडर. हात मारण्याचा प्रयत्न. बघूया आपण लागतो का मिळतो का. हात मारण्याचा प्रयत्न पण यश काही मिळाले नाही. प्रत्येक संघाने वजन करून घ्यायचं आहे. वेळ कमी राहिलेला आहे. याच्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. संघाने नोंद घ्यायची आहे. जे कोणी संघ आले असतील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. मरोची परिस्थिती पॉइंट घ्यावाच लागेल अन्यथा बाद व्हावा लागेल. पाय मारण्याचा प्रयत्न 6 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू रायडर
आणि सेम अशी पकड होते ती कोणत्या या संघाकडून. खेळाडूने वजन झाल्यानंतर शिक्का मारणं काम करत शिमटले 4 पॉइंट. शिक्का नसेल तर खेळाडू ग्राह्य धरला 12-4. जाणार नाही. त्याला मागं वळतात एखादा नाही आहे तर त्याने पुढे लोटला. सामना चालू होता. ग्राउंड क्रमांक 2 वरती येल्लो कार्ड दिला जात आहे. गेम मधून 2 मिनिटं बाहेर राहावं लागेल. येल्लो कार्ड दिला जात आहे. खेळाडूने पंचांचा नियम मान्य करायला लागेल. खेळाडूंची वाद करू नका. पंच जे निर्णय देतील तो अंतिम राहील. ग्राउंड क्रमांक 2 पंचांची वाद घालू नका. धरला ना तर 2 धरले तरी कोणी पंचांची वाद घालू नका. जो निर्णय पंच देतील तो मान्य करावा लागेल. ग्राउंड क्रमांक 1 चा सामना मध्यंतरी झालेला आहे. आपल्याला सामने लवकर संपवायचे आहेत. ग्राउंड क्रमांक 2 अन्यथा पावसाने परत हजेरी लावली तर आपले सामने परत राहून जातील. ग्राउंड क्रमांक 2 वाद घालू नका. आपला खेळ दाखवा. वाद घालू नका पंचांची. ग्राउंड क्रमांक 2 वरची रेड होत आहे. 3 नंबर जर्सी घातलेला आणि ग्राउंड क्रमांक 1 वरचा एक सामना चालू होत आहे. 9 नंबर जर्सी घातलेला रायडर कोणत्या संघाचा. ग्राउंड क्रमांक 1 वरती चढाई होते ती संघाकडून गुण मिळतो तो ओंड्या संघाला. येतो तो ओंड्या संघाचा राम नावाचा 6 नंबर जर्सी घातलेला रायडर उजव्या कोपऱ्यातून डावी कोपऱ्याकडे आणि हात मारण्याचा प्रयत्न. बघूया यश मिळते का, पॉइंट लागतो का. आणि सुरेख असा पॉइंट मिळालेला आहे तो या संघाला. सुरेख रेड म्हणावी लागेल राम या रायडरकडून. हा जातो तो 19 नंबर जर्सी घातलेला रायडर उजव्या कोपऱ्यामधून रेड करतोय.
आणि सुरेख पॉइंट मिळतात ते 2. 21 नंबर जर्सी घातलेला रायडर हा येतो तो परत 6 नंबर जर्सी घातलेला रायडर आणि सुरेख पॉइंट घेऊन जातो. कौशल्य दाखवतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू. आणि सुरेश असे प्रकार बघायला मिळते की ग्राउंड क्रमांक 1 वरती अंगा या संघाकडून हा येतो तो परत राम 6 नंबर जर्सी घातलेला रायडर अंगा संघाचा. उजव्या कोपरीकडे ग्राउंड क्रमांक 2 वर हा सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना आई गावदेवी पालसई वर्सेस परिवर्तन तलासरी. सामना संपलेला आहे. ग्राउंड क्रमांक 2 चा सामना संपलेला आहे. याच्यानंतर होणारा लगेच सामना आई गावदेवी पालसई वर्सेस परिवर्तन तलासरी. दोन्ही संघांनी 2 मिनिटात ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 1 हा जो सामना चालू आहे हा सामना संपल्यानंतर जय हनुमान पालसई ब वर्सेस आर्यन डोलारी खुर्द. दोन्ही संघांनी 2 मिनिटात ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना पहिला पुकार. ग्राउंड क्रमांक 1, 2 दोन्ही संघांना 4 संघांना पुकार दिलेला आहे. 4 संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 चा सामना संपलेला आहे. दोन्ही संघांनी लगेचच ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 वारंवार पुकार तुम्हाला दिला जाणार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. रात्री पाऊस येतो. पाऊस आधीच येऊन गेलेला आहे. जेमतेम कुठे ग्राउंड सुकलेला आहे आणि जे कोणी संघ आलेले आहेत त्यांनी आता एंट्री मिळणार नाही. आता कोणत्याही संघाला एंट्री मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. थोड्याच वेळात दुसरा राऊंड चालू होणार आहे. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ग्राउंड क्रमांक 1 चा सामना चालू आहे. त्याच्यानंतर होणारा सामना लगेचच दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 1 ची ग्राउंड क्रमांक 2 ची आखणी होत आहे. दोन्ही संघांनी लगेचच ताबा घ्यायचा आहे. समोरचा संघ हजर झालेला आहे. टी शर्ट ग्राउंड क्रमांक 2 कोणता संघ उपस्थित झालेला आहे? ग्राउंड क्रमांक 2 एक संघ उपस्थित झालेला आहे. त्याचा प्रतिस्पर्धी संघ उपस्थित व्हायचा झालेला आहे. दोन्ही संघ उपस्थित झालेला आहे. पंचांनी लगेचच विसर देऊन दोन्ही संघांचा टॉस करून घ्यायचा आहे आणि सामना लगेचच चालू करायचा आहे. ज्याचं वजन झालेलं आहे त्यानेच खेळायचं आहे. कोणताही शिक्का मारून खेळता येणार नाही. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, अन्यथा संघ बाद केला जाईल.
एका खेळाडूमुळे सर्व संघात वाट लागू शकते. दोन्ही संघाने आधीच जो खेळाडू वजन केलेला आहे त्यालाच उतरवायचा. एक पॉइंट बघायला मिळतो तो ग्राउंड क्रमांक 1 वरती. हा जातो तो 90 नंबर जर्सी घातलेला रायडर साहिल नावाची जर्सी प्रदान केलेला रायडर आणि सुरेख पकड बघायला मिळते की उद्या या संघाकडून. ग्राउंड क्रमांक 2 चा सामना लगेचच चालू करायचा आहे. आणि सुरेख पकड बघायला मिळते ती ग्राउंड क्रमांक 1 वरती. हा जातो तो 21 नंबर जर्सी घातलेला रायडर. बघूया लागतो का पॉइंट. आणि सुरेख आपल्या अंगणामध्ये हा जातो तो 6 नंबर जर्सी घातलेला राम. निदान रेषा पार. आणि सुरेख पॉइंट मिळतो कोणत्या संघाला. हा जातो तो 90 नंबर जर्सी घातलेला साहिल. उजव्या कोपऱ्यामधून रेड करतोय. आणि सुरेख पॉइंट मिळतो तो ग्राउंड क्रमांक 1 वरती जो सामना चालू आहे हा सामना संपल्यानंतर लगेचच जे 2 संघ पुकारलेले आहेत त्यांनी 2च मिनिटात ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. वारंवार पुकार तुम्हाला दिले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता कोणत्याही संघाला प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. लहान मुलांनी बाहेर राहायचं आहे अन्यथा खेळाडू तुमच्यावर पडला का हात पाय मोडतील. सुरेख बॅक बघायला मिळते ते ग्राउंड क्रमांक 2 वरती. ग्राउंड क्रमांक 1 सामना संपलेला आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती जो सामना संपला आहे त्याच्यामध्ये जो संघ विजेता झाला त्याचं अभिनंदन आणि जो संघ पराजित झाला आहे त्याचं गोड कौतुक. ग्राउंड क्रमांक